नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी आप्पासाहेब मोहोरकर. सोलापूरच्या अंजनगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्याप्रकरणी लक्ष्मण हाके आणि धनगर समाज बांधवांचं आंदोलन सुरू असताना पुतळ्याच्या जागेची मोजणी करायला आलेल्या सरकारी अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करत मोजणी करू नका, नाहीतर एकेकाला बघून घेतो अशा पद्धतीने धमकावल्यावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह 60 ते 70 जणांवर माढा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंजनगाव येथे खोलोबा मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा अनाधिकृतपणे उभारण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर धनगर आणि मराठा समाजात तणाव निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने संबंधित जागेची मोजणी करण्याचे आदेश दिले. यावेळी मोजणी अधिकारी या परिसरात आले असता लक्ष्मण हाके आणि इतर काही लोकांनी त्यांना धक्काबुक्की केल्याचा प्रकार घडला होता आणि यावरूनच हा गुन्हा दाखल झाला आहे. तर हा पुतळा हटवण्यासाठी तब्बल 3 दिवस या ठिकाणी धनगर आंदोलक ठाण मांडून बसले. अखेर चौथ्या दिवशी स्थानिक नेते आणि पोलिसांच्या पुढाकाराने या वादावर तोडगा काढण्यात आला. तर जरांगे पाटलांनी देखील ज्या ठिकाणी वाद होईल अशा ठिकाणी पुतळे उभा करू नका असं आवाहन मराठा समाज बांधवांना केलं आणि त्यानंतर मंदिराच्या जागेतील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गावात दुसरी एखादी जागा शोधून तिकडे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता पुतळ्याचे स्थलांतर झाल्यानंतर त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे. मात्र याच पुतळ्यावरून सुरू झालेल्या आंदोलनामध्ये मोजणी अधिकाऱ्यांना धमकावल्याप्रकरणी आणि त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि इतर 60 ते 70 जणांवर माढा पोलिसांमध्ये आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीडसह राज्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.